Student, I am Dr. S. Kandare, HOD, Department of Botany, KMC College, Khopoli. The title of our presentation is Biostatistics Chi-square Test. So this is the title of our presentation. ह्या टायटलवरती आज आपण भाष्य करणार आहोत. हे आपलं टायटल आहे बायोस्टॅटिस्टिक्स chi-square टेस्ट. तर ह्याविषयी आपण ह्या प्रेझेंटेशनमध्ये माहिती घेणार आहोत. नाउ लेट अस सी द कंटेंट्स. डेफिनेशन ऑफ बायोस्टॅटिस्टिक्स, टाइप्स ऑफ बायोस्टॅटिस्टिक्स, chi-square टेस्ट, सिंपल अंडरस्टँडिंग ऑफ chi-square टेस्ट, characteristics of chi-square test, terminologies for chi-square, working procedure of chi-square test, chi-square table, chi-square formula, and chi-square probability table. So this is the lengthy content of our presentation. So let us begin. First of all, definition of biostatistics. Biostatistics म्हणजे काय? The word and this term indicate that biology plus statistics. So this is the combination and fusion of biology and statistics. So here biology and mathematics or statistics is combined for better studies. तर ह्या ठिकाणी काय होतं की बायोलॉजीचा जो अभ्यास आहे त्याला स्टॅटिस्टिक्सची जोड दिलेली आहे आणि त्याच्यामुळे हा जो अभ्यास आहे हा विविध प्रकारचा जो अभ्यास आहे तो अतिशय सोपा आणि सुलभ झालेला आहे. त्याच्यातून आपल्याला नवीन शिकायला मिळतं. सो दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ बायोलॉजी अँड स्टॅटिस्टिक्स. सो यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन दिस पर्टिक्युलर टर्मिनॉलॉजी अँड द वर्ड इटसेल्फ एक्सप्लेन्स द मीनिंग. सो लेट अस सी व्हॉट इज बायोस्टॅटिस्टिक्स. Statistical processes and methods applied to the collection, analysis and interpretation of biological data. So this is the definition of biostatistics. Biostatistics म्हणजे काय? Statistical processes and methods applied to the collection, analysis and interpretation of biological data. तर ह्या ठिकाणी हे 2-3 शब्द लक्षात ठेवले पाहिजे. बायोस्टॅटिस्टिक्स म्हणजे काय आहे की हे अप्लाइड काय म्हणता येईल फील्ड आहे ज्यामध्ये कलेक्शन, त्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिस आणि त्याच्यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ द बायोलॉजिकल डाटा. सो दिस इज द बेसिस ऑफ दिस बायोस्टॅटिस्टिक्स. हे लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. Now biostatistics is the very important biological tool used for measurement and to validate the research results. It is used for biological measurements to validate the research results. तर ह्या ठिकाणी बायोलॉजिकल डेटा जो असतो तो त्या बायोलॉजिकल डेटाचा व्हॅलिडेशन करणं म्हणजे ते जे ऑब्झर्व रिझल्ट्स आहेत ते कितपत खरे किंवा खोटे आहेत ह्याची शहानिशा करणं. सो दॅट इज कॉल्ड व्हॅलिडेशन ऑफ बायोलॉजिकल डेटा. सो हिअर number of studies are carried out by researcher and in order to validate the research results this particular biostatistics is useful tool. म्हणून ह्या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की विविध प्रकारचे जे काही अभ्यास केले जातात, जे काही रिझल्ट्स येतात, मग ते रिझल्ट्स किती खरे आणि खोटे आहेत आणि ते विदिन द रेंज आहेत का, एक्सपेक्टेड रेंजमध्ये आहेत का, का फारच रिझल्ट काहीतरी वेगळेच आहेत आणि ते एक्सपेक्टेड व्हॅल्यूजपासून खूप वेगळे आहेत. असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ह्या टेस्ट आवश्यक असतात बायोस्टॅटिस्टिक्सच्या. It is also called biometry. So this study of biostatistics is also called biometry. So in short, you should remember that this is the application of mathematics and statistics to the biological data. Okay. तर हे त्याचं म्हणजे थोडक्यात आपल्याला एक्सप्लेनेशन देता येईल. टाइप्स ऑफ बायोस्टॅटिस्टिक्स मेथड्स.
विविध प्रकारच्या बायोस्टॅटिस्टिक्स मेथड्स अवेलेबल आहेत. देर आर 2 बायोस्टॅटिस्टिकल मेथड. तर हे साधारणपणे 2 प्रकारचे बायोस्टॅटिस्टिकल मेथड वापरले जातात. त्याच्यामधली एक आहे सॅम्पल स्टॅटिस्टिक्स. इट इज यूज्ड टू डिफाईन नेचर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ बायोलॉजिकल डेटा. तर ह्या ठिकाणी हा जो बायोलॉजिकल डेटा आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे, ह्याचा अभ्यास करण्यासाठी सॅम्पल स्टॅटिस्टिक्स नावाचे काही टेस्ट आहेत. ओके. दुसरा हा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये टेस्ट स्टॅटिस्टिक्स आहे. इट इज यूज्ड टू टेस्ट हायपोथेसिस ऑफ बायोलॉजिकल डेटा रिझल्ट्स. तर या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे की कुठलाही जो अभ्यास असतो तो अभ्यास करत असताना त्याची जी निरीक्षण असतात त्याच्यावर एक हायपोथेसिस किंवा ग्रहितक, ज्याला आपण म्हणू मराठीमध्ये ग्रहितक, हायपोथेसिस, ॲझम्पशन, हे आपल्याला मांडावं लागतं. सो दॅट इज अ रिसर्च मेथडॉलॉजी. सो हायपोथेसिस इज क्रिएटेड. एक ग्रहितक मानलं जातं की ते जे रिझल्ट्स आलेले आहेत ते खरे आहेत असं मानलं जातं. परंतु ते खरंच खरे आहेत का, ती जी हायपोथेसिस आहे ती अगदी म्हणजे काय म्हणता येईल की खरी आहे का, योग्य आहे का, त्याची तपासणी करण्यासाठी ही टेस्ट आहे. ओके. सो हायपोथेसिस इज टेस्टेड. सो इन स्टॅटिस्टिक्स दिस इज अ डिफरंट काइंड ऑफ इम्पॉर्टंट टेस्ट दॅट इज कॉल्ड स्टॅटिस्टिकल टेस्ट. त्याच्यामुळे ही अतिशय महत्त्वाची एक टेस्ट आपल्याला बायोस्टॅटिस्टिक्समध्ये बघायला मिळते. तर अशा प्रकारे हे 2 महत्त्वाच्या बायोस्टॅटिस्टिक मेथड्स आहेत. त्यानंतर काय स्क्वेअर टेस्ट. सो दिस इज अन इम्पॉर्टंट टेस्ट, काय स्क्वेअर टेस्ट. तर ह्या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की काय स्क्वेअर टेस्ट इज अन इम्पॉर्टंट टेस्ट इन बायोलॉजी. ओके. सो व्हॉट इज काय स्क्वेअर टेस्ट. Chi square test is a biostatistical tool to compare observed results with the expected results and decide goodness of fit of the observed results. So this is the what you can say gist of the chi square test. किंवा तुम्ही chi square पण म्हणू शकता किंवा chi square पण म्हणा. So this chi square test is a very useful method to validate the results obtained by a researcher. So it is a biostatistical tool to compare observed results with the expected results and decide whether that observed results are good enough or good in what can say acceptance. त्याची acceptance value किंवा त्याचं स्वीकार करण्यासाठी जी काही एक टेस्ट लागते त्यासाठी ते योग्य आहे का, त्याला म्हणतात गुडनेस ऑफ फिट ऑफ द ऑब्झर्व्ड रिझल्ट. तर ह्या ठिकाणी हे रिसर्च करत असताना हे मेथडॉलॉजी आहे. म्हणून या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की व्हॉट इज इम्पॉर्टंट थिंग. द इम्पॉर्टंट थिंग इज दॅट वी हॅव टू कम्पेअर, तुलना करायची. कशाची. ऑब्झर्व्ड रिझल्टची. म्हणजे काही आपण निरीक्षण आपल्याला एखाद्या रिसर्चरला मिळालेले आहेत तर त्यानं जे काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत, ऑब्झर्व केलेले आहेत, ते ऑब्झर्व रिझल्ट हे एक्सपेक्टेड रिझल्टच्या किती जवळपास आहेत. आणि जर ते जवळपास असतील तर त्याला म्हणतात गुडनेस ऑफ फिट हा शब्द वापरतात. गुडनेस ऑफ फिट ऑफ द ऑब्झर्व्ड रिझल्ट. हे जे काही ऑब्झर्व्ड रिझल्ट आहेत ते योग्य आहेत, स्वीकारण्याजोगे आहेत. नाहीतर काहीतरी आपलं रिसर्च केलं आणि कुठलेही काही रिझल्ट आणले त्याला अर्थ नसतो. ओके. सो देअरफॉर chi square test is a very important test in biostatistics or in biometry that decide the goodness of fit of the results. So you have to remember this goodness of fit. Okay. तर ही रिसर्च मधली एक महत्त्वाची एक मेथड आहे, एक टेस्ट आहे ज्याला म्हणतात chi square test. ओके. Chi square test help to decide the range of deviation of the observed results from that of expected results. That is degree of discrepancy between observed and expected result. त्या ठिकाणी ही महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे की काय
काय स्क्वेअर टेस्ट कशासाठी वापरले जाते की जे ऑब्झर्वड रिझल्ट आहेत ते एक्सपेक्टेड रिझल्टच्या किती जवळ आहेत आहे की नाही, ते एक्सपेक्टेड रिझल्टपासून खूप डेव्हिएट होत आहेत का आहे की नाही, हे ठरवण्यासाठी, किंवा ऑब्झर्वड आणि एक्सपेक्टेड रिझल्टमध्ये खूप भेद आहे का, खूप फरक आहे का, डिस्क्रिपन्सी खूप आहे का, हे डिसाईड करतं काय स्क्वेअर टेस्ट. लक्षात आलं तुमच्या. सो देअरफॉर काय स्क्वेअर टेस्ट इज इम्पॉर्टंट टूल टू डिसाइड अँड टू व्हॅलिडेट द ऑब्झर्वड रिझल्ट्स. ओके, किती फरक आहे, म्हणजे एक ठराविक काहीतरी पॅरामीटर असतं, त्या पॅरामीटरशी कम्पेअर करायचं की हे एक्सपेक्टेड व्हॅल्यूज आहेत आणि हे तुमचे ऑब्झर्वड व्हॅल्यू आहेत, तर ह्याच्यामध्ये तफावत किती आहे. तुम्ही जे अभ्यास केलेला आहे त्याचं जे काही निरीक्षणं आहेत, दॅट ऑब्झर्वेशन्स अँड एक्सपेक्टेड रिझल्ट्स शुड कॉन्कर. देअर शुड नॉट बी ग्रेट डिस्क्रिपन्सी बिटवीन ऑब्झर्वड अँड एक्सपेक्टेड रिझल्ट्स. सो दिस इज द बेस्ट लाईन ऑफ काय स्क्वेअर टेस्ट. हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. इट इज अ टेस्ट हेल्प्स the researcher to determine whether to accept or discard observed result against standard parameters. कारण काही स्टँडर्ड पॅरामीटर्स असतात जे ग्लोबली ॲक्सेप्टेड आहेत, जगामधले सायंटिस्टनी ते ॲक्सेप्ट केलेले काही पॅरामीटर्स आहेत, त्याच्या अगेन्स्ट काही रिझल्ट्स तपासली जातात, जेणेकरून त्याच्यावरून त्या प्रयोगाची किंवा त्या निरीक्षणाचं जगामध्ये ॲक्सेप्टन्स मिळेल. कारण कुठलेही रिझल्ट, कुठलेही काही व्हॅल्यूज जे आहेत त्या अशा रँडमली सायंटिफिक वर्ल्डमध्ये ॲक्सेप्ट होत नाहीत. त्याकरता दिस काय स्क्वेअर टेस्ट इज देअर. ओके, सो ऑब्झर्वड रिझल्ट्स अँड एक्सपेक्टेड रिझल्ट्स, देअर शुड बी सम ॲक्सेप्टेबल लिमिट, अदरवाईज द रिसर्चर कुड नॉट व्हॅलिडेट देअर ऑब्झर्वेशन्स. तर ह्या ठिकाणी हे महत्त्वाचं एक टेस्ट आहे काय स्क्वेअर टेस्ट. Chi square test was developed by Professor A.R. Fisher in 1870 and modified by Carl Pearson in 1900. तर हे ह्या ठिकाणी महत्त्वाची ही नावं आहेत. A.R. फिशर 1870मध्ये ह्यांनी ही टेस्ट हे केलेली आहे, डेव्हलप केलेली आहे, आणि नंतरच्या काळामध्ये 1900मध्ये कार्ल पियर्सननी त्याला थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे. म्हणजे ह्या दोन सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन आहे फॉर द काय स्क्वेअर टेस्ट. ओके, त्यानंतर आता हे काय स्क्वेअर टेस्ट काय आहे नेमकं हे जर समजून घ्यायचं असेल तर अतिशय साधं उदाहरण ह्या ठिकाणी आपण कन्सिडर करू. सो आय एम सायटिंग हिअर ए सिम्पल एक्झाम्पल फॉर सिम्पल अंडरस्टँडिंग ऑफ काय स्क्वेअर. ओके, सो व्हॉट इज द काय स्क्वेअर टेस्ट अँड हाऊ दिस काय स्क्वेअर टेस्ट इज ॲप्लिकेबल. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सो हिअर इज ए टेबल. ह्या ठिकाणी हा टेबल आहे. असं गृहीत धरा की एका गावाची, एक छोटं गाव आहे आणि त्या गावाची जी लोकसंख्या आहे ती 1000 आहे. त्या ठिकाणी 1000 लोक राहतात. ओके, हे ऑफिशियल रेकॉर्ड आहे. ऑफिशियल रेकॉर्डमध्ये ही नोंद झालेली आहे. त्या ठिकाणचं जे काही ऑफिशियल रेकॉर्ड आहे त्या ऑफिशियल रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे की त्या गावाची जी लोकसंख्या आहे ती 1000 आहे. त्या 1000मध्ये मेल 520 आहेत आणि फिमेल 480 आहेत. सो these are the numbers, official numbers. Male are 520, female are 480, and total population of that particular village is 1000. So this is the expected value. हे ऑफिशियल रेकॉर्ड आहे. आता आपण असं केलं की 3 स्टुडंटचे ग्रुप केले, 3 विद्यार्थ्यांचे समूह आपण तयार केले. सो हिअर इज स्टुडंट ग्रुप 1. ह्यांना पण हे काम दिलं की जा तुम्ही हे तपासा की ह्या गावामध्ये किती पुरुष आणि किती स्त्रिया आहेत. तर हे 3 स्टुडंटचे ग्रुप आहेत. ओके, सो देर आर 3 ग्रुप ऑफ स्टुडंट ग्रुप 1, 2 अँड 3. ओके, आता हे तिन्ही जे ग्रुप आहेत त्यांनी आपले आपले ऑब्झर्वेशन्स मांडले. समजा आता स्टुडंटचा जो एक पहिला ग्रुप आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे, देर आर मेल्स 517 अँड फिमेल्स 483 अँड द टोटल इज 1000. ओके, हे ह्या स्टुडंट ग्रुप 1चं रीडिंग आहे, हे त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. मेल 517, फिमेल 483
आता ह्याचा आपण जर डिफरन्स जर बघितला ऑफिशियल रेकॉर्डशी, तर मेल 517 इथं 520 आहे, फरक किती -3चा आला. इथं ऑफिशियल रेकॉर्डला 480 फिमेल आहेत आणि ह्या ग्रुपनी 483 आणले, म्हणजे इथं फरक किती 3चा आला. तर ह्या ठिकाणी हे O-E म्हणजे ऑब्झर्वड रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट ह्याचं आपण हे मायनस करून आपल्याला ह्या व्हॅल्यूज ह्या ठिकाणी मिळाल्या. ओके, हे ग्रुप 1चे रिझल्ट आहे. ओके, हे ऑब्झर्वड व्हॅल्यूज आहेत त्यांच्या ह्या ग्रुप 1च्या. ओके, सो डिफरन्स कितीचा यायला -3 आणि 3चा. स्टुडंट ग्रुप 2 आहे, ह्या ठिकाणी काय झालं, ह्यांनी मेल 480 फिमेल 520. ओके, ऑफिशियल रेकॉर्डशी कम्पेअर केलं तर डिफरन्स बघा, मेलमध्ये -40चा यायला आणि फिमेलमध्ये 40चा यायला. हे ह्यांचे ऑब्झर्व रिझल्ट्स आहेत. ग्रुप 3 यांनी त्यांचे ऑब्झर्वेशन्स आणले, मेल 500 फिमेल 500. मग ह्यांचा फरक जर बघितला आपण तर -20 आणि 20 असा यायला लागला मेल आणि फिमेलचा. हे त्यांचे ऑब्झर्व रिझल्ट. आता ह्या ठिकाणी ह्या तिन्ही ग्रुपचा आपण विचार केला तर कुणाचे रिझल्ट खरे मानायचे किंवा कुणाचे रिझल्ट बाबा ठीक आहे म्हणायचे, आहे की नाही. खरे ठीक आहे, जाऊ द्या, एकदम एक्झॅक्टली सिमिलर नसतील. ऑफिशियल रेकॉर्डशी कुठल्या ग्रुपचे रिझल्ट्स हे थोडेसे सिमिलर आहेत किंवा ॲक्सेप्टेबल आहेत, ज्याला आपण म्हणू, हा शब्द वापरेल मी, ॲक्सेप्टेबल, आहे की नाही. हे जर आपण रिझल्ट बघितले तर विच ग्रुप हॅज डन द सर्व्हे विच इज विदिन द ॲक्सेप्टेबल लिमिट. कुठल्या ग्रुपचं आपल्याला तुम्हाला वाटतं की हे कुठल्या ग्रुपचे रिझल्ट्स हे ॲक्सेप्टेबल आहेत. ठीक आहे, मान्य करू, एक्झॅक्टली सिमिलर तर नाही आणले कुणी, परंतु असं म्हणूयात की ॲक्सेप्टेबल लिमिट कुणाचं आहे. तर नॅचरली तुम्हाला उत्तर देता येईल की ग्रुप 1चे जे काही स्टुडंट आहेत त्यांचे जे काही रिझल्ट्स आहेत हे ॲक्सेप्टेबल लिमिटमध्ये आहेत. हे बाकीच्यांचे जे रिझल्ट ह्या 2 ग्रुपचे आहेत दे आर नॉट विदिन द ॲक्सेप्टेबल लिमिट्स. So here you can say that these results are within the acceptable range and these 2 results are not within the acceptable range. लक्षात आलं. हे काय स्क्वेअर टेस्टमध्ये केलं जातं, लक्षात आलं का. म्हणजे ॲक्सेप्टेबल लिमिटमध्ये कुठले रिझल्ट्स आहेत ते फाइंड आउट करण्यासाठी काय स्क्वेअर टेस्ट असते हे लक्षात ठेवायचं. आय थिंक यू गॉट द पॉईंट नाव. हे तुमच्या लक्षात आलं असावं असं मला वाटतं की ॲक्सेप्टेबल लिमिट आपल्याला ठरवायची. ऑफिशियल रिझल्ट्स आणि म्हणजेच एक्सपेक्टेड रिझल्ट, ज्याला ऑफिशियल रिझल्ट आहे की नाही, हा एक्सपेक्टेड व्हॅल्यूज आहेत. ह्या एक्सपेक्टेड व्हॅल्यूजच्या जवळ कुणाचे रिझल्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे स्टुडंटचा जो 1 नंबरचा ग्रुप आहे ह्यांचे रिझल्ट्स ॲक्सेप्टेबल लिमिटमध्ये आहेत, त्याला आपण ॲक्सेप्ट करू शकतो, आहे की नाही. हे बाकीचे जे स्टुडंट ग्रुप 2 आणि 3 ह्यांचे जे रिझल्ट्स आहेत हे फारसे ॲक्सेप्टेबल होण्यासारखे नाही आहेत. हे आपल्याला काय स्क्वेअर टेस्टनं डिसाईड करता येतं. लक्षात आलं तुम्हाला. ह्याला म्हणतात बायोस्टॅटिस्टिक्स. आय थिंक यू गॉट द पॉईंट. लक्षात आला असावं असं मला वाटतं. ओके, सो लेट अस मूव्ह फर्दर. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ काय स्क्वेअर. काय स्क्वेअरचे फीचर्स काय आहेत, कॅरेक्टर्स काय, गुणधर्म काय. त्याचा पहिला गुणधर्म आहे द व्हॅल्यू ऑफ काय स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. यू शुड रिमेंबर दिस थिंग. व्हॅल्यू ऑफ काय स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. द व्हॅल्यू ऑफ काय स्क्वेअर लाईज बिटवीन 0 to इन्फायनाईट. हे दुसरं कॅरेक्टर आहे. म्हणजे काय स्क्वेअरचे जे काही रिझल्ट्स येतात ते 0 आणि त्याच्या पुढे असू शकतात, खाली येत नाहीत, 0च्या खाली येत नाहीत. व्हॅल्यू ऑफ काय स्क्वेअर इज 0 व्हेन ऑब्झर्वड व्हॅल्यू इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू. अशी स्थिती जेव्हा असते तेव्हा काय होतं, काय स्क्वेअरचे जे काही रिझल्ट आहे ते 0 येतं, त्याचं जे उत्तर आहे ते 0 येतं, कॅल्क्युलेशन जे दाखवतं ते 0 येतं. लक्षात आलं का. कधी, जेव्हा ऑब्झर्वड व्हॅल्यू आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ह्या इक्वल असतात तेव्हा. पण असं फार कमी केसमध्ये होतं, कारण एक्सपेरिमेंटमध्ये रिझल्ट्समध्ये कुठं ना कुठे एरर येतात. त्या एररला कन्सिडर केलं तर असे हे जे रिझल्ट आहे हे O इज इक्वल टू E. ओके, सो धिस रेअरली हॅपन्स, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ह्याची जी रेंज आहे ती 0 to इन्फायनाईट आहे. मोर द सॅम्पल व्हॅल्यूज डेव्हिएट्स फ्रॉम द एक्सपेक्टेड व्हॅल्यूज लार्जर इज द काय स्क्वेअर व्हॅल्यू अँड व्हाईस वर्सा. So this is also one of the feature of the chi-square. More the sample value deviates
म्हणजे सॅम्पल किंवा ऑब्झर्व्ड व्हॅल्यू जास्तीत जास्त एक्सपेक्टेड व्हॅल्यूपासून दूर जात असतील तर लार्जर काय स्क्वेअरचे रिझल्ट येतात, काय स्क्वेअरचे व्हॅल्यूज वाढत जातात. आणि व्हाईस वर्सा, म्हणजे त्याच्या उलट वेगळं, म्हणजे कमी होतात व्हॅल्यू उलटं झालं तर हे व्हाईस वर्सा. म्हणून ह्या ठिकाणी लक्षात घेतलं की डेव्हिएशन जास्त व्हायला नको. डेव्हिएशन म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यूपासून आपल्या ऑब्झर्व्ड व्हॅल्यू जास्त दूर जायला नको किंवा फरक जास्त पडायला नको. सो डेव्हिएशन कमीत कमी झालं पाहिजे, तर त्यावेळेस त्या व्हॅल्यूज काय म्हणतात ते रिझल्ट्स ॲक्सेप्टेबल असू शकतात. ओके, सो दीज आर द सम फीचर्स ऑफ काय स्क्वेअर. ओके, नाउ देर आर सम टर्मिनॉलॉजीज. काही शब्द वापरले गेले आहेत, काही टर्मिनॉलॉजीज आहेत ड्युरिंग द काय स्क्वेअर टेस्ट. काय स्क्वेअरचं जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस काही टर्मिनॉलॉजीज आहेत. ओके, सो इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज आर नंबर 1 हायपोथेसिस. हायपोथेसिस इज अ टेंटेटिव्ह prediction of expected outcome. What is a hypothesis? Hypothesis, it is a tentative prediction of expected outcome. कारण कुठलाही एखादं एक्सपेरिमेंट केलं जातं, निरीक्षण मांडलं जातं आणि त्या निरीक्षणावरून एक हायपोथेसिस गृहीतक मांडलं जातं की हे असं असू शकतं, आहे की नाही. ते म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये असू शकतं असं म्हणावं लागतं. कुठलाही एखाद्या एक्सपेरिमेंटचे रिझल्ट्स जेव्हा तुम्हाला आउट करायचे असतात, दॅट टाईम यू हॅव टू propose an hypothesis. A hypothesis should be proposed. So it is a tentative, तात्पुरती prediction of expected outcome. हे तात्पुरतं प्रेडिक्शन असतं तुमचे जे काही एक्सपेक्टेड आउटकम आहे त्याच्यावरती. आता हे जे हायपोथेसिस आहे ह्याची टेस्ट घ्यावी लागते. ओके, तुम्ही ही टेस्टची जी हायपोथेसिसची जी टेस्ट घ्यावी लागते, तपासावी लागते की तुम्ही मांडलेली हायपोथेसिस कितपत योग्य आहे, कितपत खरी आहे. सो दॅट यू हॅव टू टेस्ट. सो देर इज टेस्ट ऑफ हायपोथेसिस. Okay, hypothesis is tested against certain rules for acceptance or rejection. Okay, so whatever the hypothesis is proposed by the researcher, that hypothesis should be tested. Okay, hypothesis is tested against certain rules and parameters for acceptance or rejection. लक्षात आलं की हे जे गृहीतक आहे एखाद्या वैज्ञानिकाने किंवा एखाद्या रिसर्च स्टुडंटने मांडलेले जे काही हायपोथेसिस आहे त्याला टेस्ट केलं जातं एका विशिष्ट नियमानुसार किंवा काही पॅरामीटर्स वापरून, आणि मग त्याच्यावर ठरवलं जातं ते ॲक्सेप्ट करायचे का रिजेक्ट करायचे, त्याचे रिझल्ट्स किंवा ऑब्झर्वेशन, ते रिसर्च ॲक्सेप्ट केलं जावं की रिजेक्ट केलं जावं हे त्याच्यावर डिसाईड केलं जातं. मग त्यासाठी असते नल हायपोथेसिस. ओके, त्याला H0 म्हणतात किंवा H0 या ठिकाणी लिहिलं बघा, H0. सो नल हायपोथेसिस. ही नल हायपोथेसिस काय असते? इट ॲज्युम्स दॅट ऑब्झर्व्ड रिझल्ट्स आर सिमिलर टू एक्सपेक्टेड वन. व्हॉट इज द नल हायपोथेसिस? नल हायपोथेसिस प्रपोजेस दॅट द ऑब्झर्व्ड रिझल्ट्स आर सिमिलर टू एक्सपेक्टेड रिझल्ट्स असं गृहीत धरलं जातं. दॅट इज O इज इक्वल टू E. म्हणजे इथं काही कॉन्ट्रडिक्शन केलं जात नाही की तुम्ही जे काही रिझल्ट मांडलेले आहेत ते ओके ठीक आहेत असं समजू आपण, आहे की नाही. गृहीत धरलं जातं की इट इज ॲज्युम्ड दॅट युअर रिझल्ट्स आर very much similar to the expected results. So that is called null hypothesis. आणि असं गृहीत धरून मग हे तुमच्या हायपोथेसिसची टेस्ट घेतल्या जाते आणि मग त्याचं पॉसिबिलिटी अशी होऊ शकते की ती रिजेक्ट होऊ शकते. तुमची जी हायपोथेसिस आहे ती नल अँड होऊ शकते, नल होऊ शकते, नलिफाय होऊ शकते, आहे की नाही. पण तसं करण्यापूर्वी त्याला काही गृहीत धरलं जातं की तुमचे रिझल्ट आहेत ते एक्सपेक्टेड व्हॅल्यूबरोबर म्हणजे कम्पेअर केलं तर ते योग्य आहेत असं गृहीत धरूनच ते टेस्ट केले जाते हायपोथेसिसची. सो दिस इज अ मेथोडॉलॉजी. ओके, सो देअरफॉर नल हायपोथेसिस इज ऑल्सो प्रपोज्ड अँड दिस नल हायपोथेसिस ॲज्युम दॅट ऑब्झर्व्ड रिझल्ट्स आर सिमिलर टू एक्सपेक्टेड वन. ओके, O इज इक्वल टू E. आता दुसरी हायपोथेसिस मांडावं लागते त्याच वेळेस, त्याला म्हणतात अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. इट इज कॉल्ड HA किंवा हायपोथेसिस अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस इंडिकेटेड बाय HA. इट कॉन्ट्राडिक्ट्स नल हायपोथेसिस, दॅट इज ऑब्झर्व्ड रिझल्ट्स मे नॉट बी सिमिलर ऑर आर लेसर ऑर ग्रेटर टू एक्सपेक्टेड वन. तर ह्या ठिकाणी असं गृहीत धरायचं की अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काय म्हणते, ही कॉन्ट्राडिक्ट करते नल हायपोथेसिसला. ती म्हणते नाही तसं नाही आहे की नाही. तुमचे जे रिझल्ट्स आहेत ते एक्सपेक्टेड रिझल्ट्सशी मेळ खात नसावेत
किंवा तुमचे जे काही ऑब्झर्ड रिझल्ट आहे ते एक्सपेक्टेड रिझल्टपेक्षा काहीतरी कमी आहे, किंवा ऑब्झर्ड रिझल्ट एक्सपेक्टेडपेक्षा काहीतरी जास्त आहेत. तर ह्या ठिकाणी हे इंडिकेट केलं बघा. ओ इज नॉट इक्वल टू ई और ओ मे बी लेसर टू ई और ओ मे बी ग्रेटर टू ई. तर ह्याला म्हणायचं अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. म्हणजे ह्या दोन हायपोथेसिस मांडाव्या लागतात. नल हायपोथेसिस इज देअर अँड अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस इज देअर. सो वन हॅज टू प्रपोज दिस टू हायपोथेसिसेस टू टेस्ट द हायपोथेसिस विच इज गिवन बाय द रिसर्चर. तर हे जे आहे दिस इज द मेथडॉलॉजी आहे की नाही, यूज्ड ड्युरिंग काय स्क्वेअर टेस्ट. सो दीज आर द इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज. ह्या टर्मिनॉलॉजीज लक्षात ठेवल्या पाहिजे. ओके. So this is about the hypothesis, then test of hypothesis, then null hypothesis and alternative hypothesis. Okay. Now terminologies for chi-square test. Okay, what are the terminologies for chi-square test? Critical region, the set of values of the test which lead to rejection of null hypothesis. The set of values of the test which lead to rejection of null hypothesis is called critical region. Okay, हा एक भाग झाला. Then level of significance, the maximum probability with which a true null hypothesis is rejected is called level of significance. Generally 5% level of significance is chosen, that is 5 divided by 100 is equal to 0.05 probability value of chi-square. तर हे काही त्याचे ठराविक असे पॅरामीटर्स आहेत, त्याला लेवल ऑफ सिग्निफिकन्स म्हणतात. अँड दॅट लेवल ऑफ सिग्निफिकन्स इज जनरली 5%. 5% हा सिग्निफिकन्स हा साधारणपणे या ठिकाणी वापरला जातो इन ऑर्डर टू टेस्ट द हायपोथेसिस. सो 5% लेवल विच इज इक्वल टू 0.05 प्रॉबॅबिलिटी व्हॅल्यू ऑफ काय स्क्वेअर. तर ह्या रेंजमध्ये हा रिझल्ट टेस्ट केला जातो. ओके. नाउ देर इज वन थिंग, द डिग्री ऑफ फ्रीडम इज देअर. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय? इट इज द नंबर्स ऑफ कॅटेगरीज अंडर स्टडी किंवा क्लास अंडर स्टडी. ते हे कुठले कुठले कॅटेगरीज किंवा क्लास तुम्ही अभ्यासासाठी घेतले आहेत त्याचा जो नंबर आहे त्याला म्हणतात डिग्री ऑफ फ्रीडम. सो दिस डिग्री ऑफ फ्रीडम इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला दॅट इज कॉल्ड n-1. ओके. n म्हणजे क्लास आणि -1 असं ते एक फॉर्म्युला आहे. त्यानं त्याला डिग्री ऑफ फ्रीडम आपण म्हटलेलं आहे. आता ते काय असतं ते ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करू त्यावेळेस आणखी तुम्हाला स्पष्ट होईल. सो देर इज डिग्री ऑफ फ्रीडम. सो दॅट इज कॉल्ड नंबर ऑफ कॅटेगरीज ऑर नंबर ऑफ क्लास अंडर स्टडी. नाउ हियर द पॉईंट इज दॅट वर्किंग प्रोसिजर ऑफ काय स्क्वेअर टेस्ट. तर काय स्क्वेअर टेस्टची वर्किंग प्रोसिजर कशी आहे? ही काय स्क्वेअर टेस्ट करताना तुम्हाला काय काय स्टेप्समधून जावं लागतं. सो दीज आर द स्टेप्स और प्रोसिजर टू कॅरी आउट काय स्क्वेअर टेस्ट. काय स्क्वेअर टेस्ट करण्याची ही प्रोसिजर आहे. प्रथम काय करावं लागतं तुम्हाला? यू हॅव टू कलेक्ट द डाटा. हा डाटा कलेक्शन आहे की नाही. तुम्हाला काही व्हॅल्यूज काही नंबर्स आहे की नाही हे तुम्हाला जमा करावे लागतात. सो दॅट इज कॉल्ड डाटा कलेक्शन. Then set up a null hypothesis and alternative hypothesis. So you have to set up the null hypothesis and alternative hypothesis. ओके. म्हणजे नल हायपोथेसिस पण तुम्हाला मांडावी लागते आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस पण तुम्हाला मांडावी लागते. नल हायपोथेसिस काय म्हणते की ऑब्झर्व रिझल्ट्स आर सिमिलर टू दॅट ऑफ एक्सपेक्टेड रिझल्ट्स. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस त्याला कॉन्ट्रॅडिक्ट करते. ती काय म्हणते की तुमचे ऑब्झर्व रिझल्ट्स हे एक्सपेक्टेड रिझल्टला समांतर नाही आहेत किंवा सिमिलर नाही आहेत, ते कमी किंवा जास्त आहेत. हे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस सांगते. ते हे दोन्ही हायपोथेसिस तुम्हाला मांडावे लागतात. ओके. देन यू हॅव टू कॅल्क्युलेट एक्सपेक्टेड व्हॅल्यूज, दॅट इज द ई. सो यू हॅव टू कॅल्क्युलेट ई. कॅल्क्युलेट द डिफरन्स बिटवीन ऑब्झर्व्ड अँड एक्सपेक्टेड व्हॅल्यूज, दॅट इज O minus E. So you have to do some calculation. A simple calculations are there and you have to calculate the difference between observed and expected values, that is O minus E. Then next step is square the difference values. So whatever the difference is there, that values you have to square. So it is given here O minus E square. Okay. So this is the simple formula.
then divide each square, okay, then divide each square difference by expected value. Okay, so this is again another formula, O minus E whole square divided by E, म्हणजे ऑब्झर्ड व्हॅल्यू मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू त्याचा होल स्क्वेअर आणि त्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यूने डिवाइड करायचं. ओके, सो दिस इज अनदर ए सिम्पल फॉर्म्युला. सो यू कॅन यूज दिस फॉर्म्युला. प्रिपेअर टेबल अँड एंटर द व्हॅल्यूज, आहे की नाही. आता हा 7 नंबरला जो टेबल आहे तो पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला दाखवला की कसा टेबल तयार करायचा. ओके, प्रिपेअर द टेबल अँड एंटर द व्हॅल्यूज. So you have to prepare a chi-square test table and you have to enter the values. So what is that table? I have given in the next slide. Use the chi-square formula. So what is that formula? That is also given in another slide. Use the chi-square formula. Calculate degree of freedom. So as I have told you, degree of freedom is equal to n minus 1, where n is number of categories or class under study minus 1. So this is degree of freedom. हा पण फॉर्म्युला आहे. कंपेअर द काय स्क्वेअर व्हॅल्यू अगेन्स्ट काय स्क्वेअर प्रॉबेबिलिटी टेबल क्रिटिकल व्हॅल्यूज. तर हा एक पुन्हा एक मॅट्रिक्स टेबल आहे. हा पण शेवटी मी दिलेला आहे एका स्लाईडमध्ये शेवटी. तो काय टेबल आहे तो पण रेडीमेड टेबल असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काय आलेले व्हॅल्यूज आहेत, डिग्री ऑफ फ्रीडम आणि काय स्क्वेअरची व्हॅल्यू हे चेक करायची and त्यानुसार you have to draw the conclusions. Okay, if the critical value or table value is lower than the observed value of chi-square, the null hypothesis is rejected. Okay, तर एक स्पेसिफिक त्याची रेंज दिलेली, त्या रेंजमध्ये जर व्हॅल्यू बसत नसतील तर त्या कंडिशनमध्ये नल हायपोथेसिस इज रिजेक्टेड. म्हणजे तुमचे ऑब्झर्व रिझल्ट इज नॉट इक्वल टू एक्सपेक्टेड रिझल्ट्स अँड देअरफॉर युअर conclusions and observed results are not good enough to be accepted. त्याचा ॲक्सेप्टन्स रेंज जो आहे तो त्या रेंजमध्ये बसत नाही आणि तुमचे रिझल्ट्स हे रिजेक्ट होतात. तर अशा प्रकारे यू विल फाइंड दॅट दिस इज काय स्क्वेअर टेस्ट इज द टेस्ट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट टू व्हॅलिडेट युअर बायोलॉजिकल डाटा. ओके, नाव हिअर आय हॅव गिवन द टेबल. सो दिस इज द सिम्पल टेबल, chi-square table. So here is the class. तुम्ही कुठल्या कॅटेगरी कन्सिडर केलेत अभ्यासासाठी तो क्लास 1, 2, 3, 4 असे तुम्ही कॅटेगरीज घेऊ शकता, क्लास घेऊ शकता. त्यानंतर ऑब्झर्व रिझल्ट, ह्या ठिकाणी ऑब्झर्व रिझल्ट्स किंवा ऑब्झर्व व्हॅल्यूज तुम्हाला या ठिकाणी मांडायचे आहेत. ओके, ऑब्झर्व व्हॅल्यूज ओ व्हॅल्यूज यू हॅव टू पुट हिअर. देन एक्सपेक्टेड व्हॅल्यूज ई, these values will be written here, and then here the formula of chi-square, that is chi-square is equal to summation in bracket O, that is observed value, minus E, that is expected value, whole square divided by expected values, that is E. So this is the simple formula of chi-square. So put the values in this chi-square here and you can calculate the chi-square. तर हे अशा पद्धतीने हा टेबल आहे. हा टेबल वापरून तुम्ही chi-square ची टेस्ट जी आहे त्याची जी काही व्हॅल्यूज आहेत ते कॅल्क्युलेट करू शकता. ओके, सो दिस थिंग्स यू विल लर्न इन ॲक्च्युअल एक्झाम्पल. ओके, हे आता आपण थेअरीमध्ये आपण हे फक्त त्याचं बेस शिकत आहोत काय स्क्वेअरचा. जेव्हा एक ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स येतील त्या ठिकाणी वी शॅल एक्सप्लेन ऑल दिस थिंग्स. आता हा काय स्क्वेअर फॉर्म्युला आहे, जो दिस इज काय स्क्वेअर फॉर्म्युला. ओके, काय स्क्वेअर ह्या ठिकाणी हे स्क्वेअर गेलं ह्याचा, हे काय इथं दिलेलं आहे मी, ह्याच्यावरती एक 2चा आकडा गेलेला आहे. सो हिअर यू कॅन पुट द व्हॅल्यू लाईक दिस काय स्क्वेअर, असं हे 2चा आकडा इथे मांडा. ओके, काय स्क्वेअर इज इक्वल टू समेशन अँड इन ब्रॅकेट ओ मायनस ई. ओके, काय स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑब्झर्वड व्हॅल्यूज minus expected values. Okay, again here you have to put the square. Okay, it's square divided by E. So this is the formula of chi-square formula. Okay, where this chi-square is equal to its 22nd alphabet in Greek,
summation symbol, O observed value, and E expected value. So this is the simple formula of chi-square. So you can use this formula and draw the conclusions. Okay. Chi-square probability table is there. हा रेडीमेड टेबल असतो मॅट्रिक्स. त्या ठिकाणी अशा प्रकारचं हे प्रॉबॅबिलिटी लेवल आहे. काय स्क्वेअरची प्रॉबॅबिलिटी लेवल म्हणतात ह्याला, किंवा अल्फा टेबल म्हणतात. इथं डी एफ इज इक्वल टू डिग्री ऑफ फ्रीडम. ओके. अँड दिस इज द जनरली ॲक्सेप्टेबल probability level, that is 0.05. This is accepted and generally used probability level, or it is also called level of significance, which is commonly used. त्या ठिकाणी हा टेबल आहे, डिग्री ऑफ फ्रीडम आहे की नाही. किती क्लास त्याच्यामध्ये आपण स्टडी करतो, किती कॅटेगरी स्टडी करतो, 1 2 3 4 5 असे जे काही कॅटेगरीज त्या. आणि इकडं मग तुमचं जे काही काय स्क्वेअरचं जे काही रिझल्ट आहे इथं तुम्हाला चेक करायचं आहे. सो जनरली ह्या रेंजमध्ये यायला पाहिजे. ओके. That is 0.05. So this is the acceptable probability level. Okay, acceptable probability level. So here 0.05. So in this way, this chi-square table is used to draw the conclusions. So in this way, this is the theoretical part of chi-square test. So I think you understood all these things. हे तुमच्या लक्षात आलं असावं असं मला वाटतं. ओके. बेस्ट ऑफ लक फॉर युअर लर्निंग. ओके. थँक्यू. ओके. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी यू मे कॉन्टॅक्ट मी ऑन व्हॉट्सॲप और बाय एनी मीन्स. ओके. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.